स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग. तर काहीच तास झालेत मुंबईहून गावी येऊन. बरीच घाण झाली आहे. 1 महिना घर बंद असल्यामुळे घरामध्ये बरीच घाण होती. तर आता आल्या मी, मम्मी, पप्पा आणि वहिनी आम्ही कामाला लागलो आहे. घरची जबाबदारी घेतली, आखरी सगळं साफ करायची. आधी ऑलमोस्ट पुसून होती आहे, कचरा वगैरे काढून झाला आहे. मी व्हिडिओला सुरुवात उशिरा केला आहे. ओके, तर हे सगळे व्याप आहेत, उपत व्याप. काही दिवस घरी नसल्यावरती घराची अवस्था अशीच होते. एक महिना घर बंद असल्यामुळे पाणी नाही. पाणी येतं सकाळी, त्यामुळं खाली काका राहतात, पोस्टमन काका, त्यांच्या इकडून 2 हंडे पिण्याच्या पाण्याची सोय. मम्मी गुड मॉर्निंग म्हणून सगळ्यांना. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शुभ सकाळ. हां, स्वागत आहे तुमचं. व आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बस.
टकलू टकलो आपला टकलू आलाय. टकलूला हाक मारल्या मारल्या आला. ये इकडे. कसा आहे? चलिए मी आणि पप्पा आता आमच्या काजूच्या बागेमध्ये आलोय. बाजूलाच धनगरांचं घर आहे. धनगरवाडीतले एका काकांचं घर आहे. त्यांचे कुत्रे भुकतायत. अचानक कोण दोघं आलेत म्हणून. बघू. एका महिन्यानंतर आम्ही बागेमध्ये आलो. काय अवस्था आहे, किती काजू आहेत, कसं काय ते बघण्यासाठी. बाबा वरचा जळल्यासारखं का वाटतं, करपल्यासारखं का वाटतं. हा पूर्ण जो असा डोंगर आहे, इथून ते तिथपर्यंत ते पार वरती अशा एकूण 100 झाडं लावलेत आम्ही काजूची. आम्हाला असं वाटलं होतं की मार्केटमध्ये काजू आलेत म्हटल्यावरती आमचे सुद्धा आले असतील. बघतो तर अजून लहानच आहेत. सुरुवात आहे. बघू, हळूहळू होईल. वरतून उन्हाने पानं करपली आहेत. हे झाडांसाठी चांगलं नाही आहे. अशी अवस्था बघता असं वाटतंय यंदा काजू झाडं पीक कमी देतील. बघू.
काजू तर आहेत, पण हे अजून तरी काढून विकायच्या लायक नाही झाल्यात. कारण मागे मला एक दादा बोलला होता की हे जे देठ आहे हे अजून असं जाड असतं तरी काढण्यालायक झाली असते. अजून जातील 10-15 एक धरून चालावं लागेल. ही काढण्यालायक आहे. हा जो देठ आहे हा मोठा आहे. अशा ह्या सगळ्याच काजू आहेत, ह्या जर अशा झाल्या तर काढायला काय हरकत नाही. याहून उत्तम उदाहरण, एक मिनटं, ही काढण्यालायक आहे. हा देठ मोठा आहे, बघू शकता. जे फळ आहे, जे बी आहे, याच्यापेक्षाही जाड आणि मोठं हे जे हा जो देठ आहे हा मोठा असला पाहिजे, तर ती काढून काहीतरी अर्थ आहे त्याला. नाहीतर जर ह्या अशा काढल्या तर याच्यामध्ये फळ जास्त नसेल, मे बी, मला तरी असं वाटतं. गेल्या वर्षी पीक होतं बरंच, पण ह्या वर्षी पप्पांचं असं म्हणणं आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला. एकतर कोणाची तरी नजर तरी लागली असेल, नाहीतर उन्हामुळे ह्यांचे जे वरची जी पानं गेली आहेत ते एक कारण असू शकतं. तर एक काजू काढलाय मी. असे मध्ये मध्ये मिळतात तर काढून घेतोय. एक याने जायचं म्हणजे थोडं कठीण आहे. कारण हा असा उतार आहे, पाय जर चुकून एखाद्या अशा मातीवरती असा पडला डायरेक्ट खाली. हे नाही काढू शकत, देठ अजून लहान आहे. आहेत वरती काही, त्यांचे काढतो. ही काढू शकतो आपण. येस. पिशवी. सावकाश. ते कशाला काढताय? नंतर काढा ना. अहो तो चीक लागेल म्हणून मग मी. तसं चीक लागत नाही, असं काढायचं. याचं नाही लागत. आहेत ना, बरोबर काढलेत ना मोठ्यावाला. नाही तर मग असे काढायचं. असं जर हा चीक पडण्याचा
तेच तर होणार म्हणून तर मी अशा काढतो. हे अशी फिरवायची आपल्या खिशामध्ये मग ते